विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेला आहे. सध्या आपण पाहिलं तर राज्य सरकार 26 तारखेपर्यंत आहे. सरकारची मुदत 26 तारखेला संपत आहे. त्यामुळे नवीन सरकार आहे तर वेळेमध्ये स्थापन झाले तर ठीक नाही तर त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागतं का राज्यामध्ये, अशा लोकांची समज आहे. त्या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत माजी विधिमंडळाचा प्रिन्सिपल सेक्रेटरी आहे डॉक्टर अनंत खडसे सर. आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, काय सांगाल, एकंदरीत सरकारची मुदत आहे 26ला संपत आहे, लोकांना वाटतं काय की वेळेवर सरकार नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागली, कशा पाहताय? नाही, यामध्ये आता एक स्पष्ट आहे की 14व्या विधानसभेची मुदत, आउटगोईंग जी विधानसभा आहे त्याची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत आहे. पण आता काय 23ला 15व्या विधानसभेचे निकाल लागलेले आहेत. तर मला वाटतं 1-2 दिवसात त्याचं नोटिफिकेशन निघेल. विधानसभा कॉन्स्टिट्यूट झाल्यासंदर्भातलं एक नोटिफिकेशन असतं. ते रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951च्या सेक्शन 66 प्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राचे ते नोटिफिकेशन काढतात. त्याला मुख्य निवडणूक आयोगाची दिल्लीवरून अनुमती घेण्यात येते, माननीय राज्यपालांची अनुमती घेण्यात येते. त्यानंतर हे नोटिफिकेशन माझ्या माहितीप्रमाणे कदाचित आज रात्रीपर्यंत निघेल किंवा लेटेस्ट उद्यापर्यंत नोटिफिकेशन निघेल. एकदा हे नोटिफिकेशन निघालं की 15वी विधानसभा रीतसर स्थापन झाली असं संविधानाच्या दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने मानलं जातं. आता सरकार स्थापनेचं जे आहे 26 तारखेपर्यंत जुनी विधानसभा आहेतच, तर त्यामुळे सरकार 27पर्यंत स्थापन व्हायला पाहिजे. पण मला असं वाटतं की फारशी अडचण येणार नाही, कारण आपले सगळे युतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि हे नेते दिल्लीला रवाना झालेले आहेत. आणि आज किंवा उद्या 25 तारखेपर्यंत सगळ्या महायुतीचे जे गटनेते आहेत त्यांची निवड होईल. प्रत्येक पक्षाची विधिमंडळ नेते यांची निवड होईल आणि मग निवड झाल्यानंतर महायुतीचा जो नेता असतो त्यांची एक निवड झाल्यानंतर ते उद्याच कदाचित सरकार स्थापनेचा दावा माननीय राज्यपालांना करतील. कारण सर्व आमदार महोदय मुंबईतच आलेले आहेत आणि एक जॉईंटली पत्र तयार करून आणि त्या नेत्याचं नाव तिथे मेन्शन करून कन्सेंट फॉर्म वगैरे देऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर माननीय राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा उद्या दावा करण्यात येईल. आणि राज्यपालांना आता तिथे काही फारसं चिकित्सेचं किंवा तपासण्याचं काही काम नाही, कारण बहुमत आहे विधानसभेमध्ये महायुतीला मिळालेलं आहे. त्यामुळे लगेच ती मान्यता देऊन कदाचित उद्या. आणि यामध्ये एक स्पष्ट करू इच्छितो, माननीय मुख्यमंत्र्यांनी जरी शपथ घेतली तरी सरकार अस्तित्वात आलं असं गृहीत धरण्यात येतं. म्हणजे कायदेशीरदृष्ट्या संविधानाच्या दृष्टीने होतं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील आणि उद्या सरकार अस्तित्वात येईल असं मला वाटतं. सरकार स्थापन करण्याची तयारी म्हणजे पुढची प्रक्रिया कशी असते? सरकार स्थापन करण्याची म्हणजे तेच मी आत्ता जे सांगितल्याप्रमाणे माननीय राज्यपालांकडे आम्हाला सरकार, आमचं बहुमत आहे आमच्या पक्षाचं, तर त्या दृष्टीने आम्हाला सरकार स्थापनेसाठी बोलवण्यात यावं असं पत्र दिलं जातं. आता महायुतीच्या नेत्याकडून असं पत्र दिलं जाईल आणि माननीय राज्यपाल त्याला मान्यता देतील आणि शपथविधीची तारीख ठरवतील. आणि लगेचच उद्या जर शपथविधी झाला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या याच्या सगळ्या महायुतीच्या कार्यक्रमाप्रमाणे, तर उद्या सरकार अस्तित्वात आलं असं गृहीत होईल किंवा उद्या कदाचित येईल सरकार अस्तित्वात. त्यामुळे मला वाटत नाही यावेळेस काही पेचप्रसंग येईल किंवा आणीबाणी लावावी लागेल किंवा काळजीवाहू सरकार स्थापन करण्याची पाळी येईल असं काही मला प्रायमाफासी सध्या तरी दिसत नाही. परवाची डेडलाईन आहे 26ला, परवा मुदत संपत. उद्या हे कशाही कुठल्याही परीमध्ये या महायुती सरकारला जे सध्या आहे त्यांना ते त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची शपथ घ्यावं लागेल का? हां, उद्या घ्यावी लागेल मुख्यमंत्र्यांची शपथ. आणि समजा एक असं गृहीत धरा की 2-4 दिवसाचा डिले झाला तर माननीय राज्यपाल जे सरकार सध्याचं अस्तित्वात आहे त्याला काळजीवाहू सरकार चालवावं अशी रिक्वेस्ट करतील आणि 2-3 दिवसाचा वेळ त्याच्यामध्ये गेल्यानंतर लगेचच ते सरकार स्थापन होईल. यावेळेस काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि स्मूथ प्रक्रिया होईल असं एकंदरीतच दिसतं मला. सर, एकंदरीत पाहिलं तर या निकालाकडे कशा पाहता, कारण की महायुतीला मोठा बहुमत मिळालं आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीला जी जागा आहे विरोधी पक्षनेत्यासाठी त्या देखील कमी पडत आहेत. ही प्रक्रिया कशी असते? नाही, यावेळेस मॅन्डेट जे आहे, लोकांचं मॅन्डेट आहे, हे मासिव्ह मॅन्डेट आहे महायुतीच्या बाजूने आणि त्याला कारणं बरीचशी आहे. राजकीय कारणं आहे, सामाजिक कारणं आहे. महायुतीच्या ज्या योजना आहेत त्या अत्यंत लुक्रेटिव्ह आणि आकर्षक अशा योजना
महायुतीने दिलेले आहेत. विशेषतः लाडकी बहीण हे जी योजना आहे त्यामुळे या मतदानावर खूप परिणाम झालेला आहे. कारण मध्य प्रदेशच्या इलेक्शनमध्ये सुद्धा ही योजना बरीचशी यशस्वी ठरली होती आणि तिथे भारतीय जनता पक्षाला थम्पिंग मेजॉरिटी मिळाली होती. ती या योजनेचा बराचसा फायदा युतीला झालेला आहे. आणि शेवटी आपण जरी जनरली जरी बघितलं तरी युतीच्या कार्यकाळात जे ट्रान्सपोर्टचं मुंबईचं पूर्ण पूल आहे, रस्ते आहे, बांधकाम आहे, कोस्टल रोड आहे, समृद्धी महामार्ग आहे, या सगळ्या ज्या योजनेचा इम्पॅक्ट जॉईंट इम्पॅक्ट निश्चितच जनतेवर झालेला आहे. त्याशिवाय एवढं मॅन्डेट मिळू शकत नाही असं एक जनरली एक नागरिक म्हणून मला असं वाटतं. तर त्या इम्पॅक्टचा परिणाम होऊन एक आज युतीला बहुमत मिळालेलं आहे आणि या बहुमताच्या जोरावर युती 1-2 दिवसात सरकार स्थापन करेल असं दिसतंय मला. आपण पाहिलं तर युती महायुतीला बहुमत आहे, त्यामुळे 1-2 दिवसात आहे महायुती सरकार स्थापन करेल अशा मत डॉक्टर आनंद खडसे सरांनी व्यक्त केली आहेत. कॅमेरामॅन अजित सिंग सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.